अब खबरें विस्तार से। राज्य के वित्त मंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार ने मंगलवार को राज्य का अंतरिम बजट पेश किया है। इस बार उन्होंने कई बड़े ऐलान किए हैं। उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार ने घोषणा की है कि विदर्भ को अकाल मुक्त करने 2000 करोड़ रुपए की निधि प्रदान की। साथ ही नागपुर जिले के कोराडी में कौशल विकास प्रशिक्षण केंद्र स्थापित करने की भी घोषणा की। साथ ही सभी वर्ग के लिए भी कई बड़े ऐलान किए। उप मुख्यमंत्री और वित्त मंत्री अजित पवार ने साल 2024-25 के लिए अंतरिम बजट पेश किया। अजित पवार ने 5 महीनों के लिए अंतरिम बजट पेश किया है। शेष बजट लोकसभा चुनाव के बाद विधानसभा के अगले सत्र में पेश किया जाएगा। वर्ष 2024-25 के लिए राज्य के कुल व्यय के लिए 6,522 करोड़ रुपए के प्रावधान वाला अंतरिम बजट पेश किया। बजट में 4,98,758 करोड़ रुपए का राजस्व संग्रह और 5,08,492 करोड़ रुपए का राजस्व व्यय दिखाया गया है। राजस्व घाटा 9,734 करोड़ रुपए और राजकोषीय घाटा 99,288 करोड़ रुपए रहने का अनुमान है। इस बजट में 4 माह का बजट आवंटन अनुमोदन हेतु रखा गया है। उद्योगांना आवश्यक तंत्रज्ञानाशी अनुरूप कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र कोराडी नागपूर येथे उभारण्यात येणार आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 500 युवक युवतींना पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आली आहे। हर घर नल हर घर जल संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानातून उपलब्ध करून देण्यासाठी 1,46,64,382 नळ जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे। जानेवारी 2024 पर्यंत त्यापैकी 1,22,10,475 घरगुती नळ जोड्या देण्यात आलेल्या आहेत। उर्वरित 24,53,907 नळ जोड्या देण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ व 1,245 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या 44,82,000 शेतकऱ्यांना 3,825 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे। विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता जुलै 2022 पासून 12,769 कोटी रुपयाची मदत देण्यात आलेली आहे। सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता मदत पुनर्वसन विभागास 668 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे। सर्वांसाठी घरे 2024 धोरणांतर्गत दिव्यांग व्यक्तींच्यासाठी नवीन घरकुल योजना राबवण्याचे प्रस्तावित आहे। पहिल्या टप्प्यात 34,400 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यास प्रस्तावित आहे। स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन प्रतिमाह 10,000 रुपयावरून दुप्पट म्हणजे 20,000 रुपये करण्यात आलेले आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखण्यात येईल। राज्यातील 50 पर्यटन स्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवासी व्यवस्था करण्यात येत आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 14,000 रिक्त पदे भरण्यात आली आहे। उर्वरित देखील पद ताबडतोब भरण्याची कारवाई सुरू आहे। पाडे बारमाही रस्त्यांना जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, वस्त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना आदी योजनांच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा व अनुषंगिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे। त्याला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे। सन 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता क्रीडा विभागास 537 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे। हा अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच, त्या ठरलेल्याच असतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अंतरिम अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यांना आपल्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा थोडासा विचार करायला हवा। आज ज्यांची जयंती आहे त्या कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर, प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिव्याने दिवा पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, शंखच पोकळ फुकू नका,
भलेपणाचे कार्य उगवता उगाच टीका करू नका.